मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. चंदनपुरीतील LT लाईनचा प्रश्न पेटला. विजेच्या पोलवर चढून आंदोलनाचा इशारा मालेगाव. प्रतिनिधी चंदनपुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून जाणाऱ्या LT वीज लाईनमुळे नागरिकांच्या घरबांधकामात अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक राहुल आहिरे यांनी 33/11 kV चंदनपुरी उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. राहुल आहिरे यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने व तक्रारी सादर करून सदर LT लाईनचे स्थलांतर करण्याची मागणी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की नियमितपणे वीज बिल व विविध कर भरूनही त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. घरबांधकामासाठी अडथळा ठरणारी वीज लाईन हटविण्याबाबत योग्य कार्यवाही होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. सामान्य नागरिकांनी वेळेवर वीज बिल भरायचे, कर भरायचे आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठीही संघर्ष करायचा. ही परिस्थिती दुर्दैवी आहे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना शेखरदादा पगार म्हणाले, राहुल आहिरे यांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. जर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली नाही तर लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल. तसेच विजेच्या पोलवर चढून निषेध आंदोलन केले जाईल. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेच्या ताकदीची जाणीव करून दिली जाईल. दरम्यान चंदनपुरी परिसरातील नागरिकांनीही तात्काळ पाहणी करून LT लाईनचे स्थलांतर करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे. आता वीज वितरण कंपनीचे अधिकारी या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेतात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होते लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.